जागतिक वसुंधरा दिन म्हणजेच जागतिक पृथ्वी दिवस. इंग्रजीमध्ये अर्थ डे असे म्हणतात. पृथ्वी दिन म्हणजे काय? 22 एप्रिल रोजी साजरा केला जाणारा पृथ्वी दिन हा पर्यावरणीय समस्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आहे. हे आपल्याला शाश्वततेचे महत्त्व आठवून देते आणि दररोज पर्यावरणपूरक निवडी करण्यास प्रेरित करते. शैक्षणिक संस्थांमध्ये पर्यावरण शिक्षणाला प्रोत्साहन देते. जनतेच्या सहभागाने हरित चळवळीला गती देतो. हवामान बदल रोखण्यासाठी धोरण आखण्यास प्रोत्साहन देते. पृथ्वी दिन का महत्त्वाचा आहे? पृथ्वी दिन महत्त्वाचा आहे कारण तो पर्यावरणीय समस्याबद्दल जागरूकता वाढवतो आणि लोकांना आपल्या ग्रहाचे रक्षण करण्यासाठी कृती करण्यास प्रेरित करतो. प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषण म्हणजे जेव्हा हानिकारक पदार्थ हवा, पाणी किंवा जमिनीत जातात. हे पदार्थ वाहने, कारखाने इत्यादी मधून येऊ शकतात. प्रदूषणामुळे हवा प्रदूषित होऊ शकते, पाणी पिण्यास असुरक्षित होऊ शकते आणि वनस्पती आणि प्राण्यांना हानी पोहोचू शकते. जंगलतोड म्हणजे काय? अतिशहरीकरण, शेतीचा विस्तार आणि लाकूड व्यापार यामुळे जगातील जंगले कमी झाली आहेत. इमारती, शेती किंवा रस्ते यासाठी जागा मोकळी करण्यासाठी हे अनेकदा घडते, ज्यामुळे जैवविविधतेवर परिणाम झाला आहे. जंगलतोडीमुळे जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना हानी पोहोचू शकते आणि निसर्गाच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो. हवामान बदल म्हणजे पृथ्वीच्या हवामानाच्या प्रणालीत तापमान, पर्जन्यमान, वारा इत्यादी होणारे दीर्घकालीन बदल. यामुळे काही ठिकाणी जास्त उष्णता येऊ शकते, काही ठिकाणी थंडी, वादळ आणि पूर यासारखे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. जीवाश्म इंधन जाळल्याने सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड सारखी हानिकारक संयुगे बाहेर पडतात, ज्यामुळे धुके आणि आम्ल पाऊस निर्माण होतो. तुम्ही कशी मदत करू शकता? प्लास्टिक आपल्या जीवनातून ज्या पद्धतीने कमी करता येईल त्या पद्धतीने कमी करणे आवश्यक गोष्ट आहे. त्याकरता 3 R जे आहे त्याचा अंगीकार प्रत्येकाने करणे अत्यावश्यक आहे. पहिला R रिड्यूस, दुसरा R रियूज आणि तिसरा R रिसायकल. आता हे कसे करायचे हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ, आपल्याला कोणी एकेकाळी आनंद देणारी प्लास्टिकची पिशवी ही आपल्या सदरात आपण रिड्यूस करूया, म्हणजे तिचा वापर कमी करूया, नवे वापर बंदच करूया. समजा तरी एखादी प्लास्टिकची पिशवी सुकून घरात आलीच तर तिचा रियूज करूया, म्हणजे इतर प्लास्टिकचा कचरा गोळा करून त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी तिचा वापर करूया. आणि तिसऱ्या ला ती रिसायकलला पाठवूया, म्हणजे ती प्लास्टिकची पिशवी ही पुनर्प्रकल्पासाठी पाठवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. कचरा कसा कमी करायचा? कागदाच्या दोन्ही बाजू वापरणे. कागदाचा वापर कमी झाल्यामुळे पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी होतो. वापरत नसताना दिवे बंद करणे हा कचरा कमी करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. दिवे बंद केल्याने ऊर्जा वाचते, ज्यामुळे कचरा निर्मिती कमी होते आणि पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी होतो. पुनर्वापर म्हणजे एखादी वस्तू फेकून देण्याऐवजी ती पुन्हा वापरणे. जेव्हा आपण पुनर्वापर करतो
तेव्हा आपण त्या वस्तू काढून टाकण्याऐवजी वापरण्याचे नवीन मार्ग शोधतो. उदाहरणार्थ, आपण प्लास्टिकची बाटली पेन्सिल ठेवण्यासाठी वापरू शकतो किंवा ती फेकून देण्याऐवजी रोपे लावू शकतो. रिसायकल म्हणजे जुन्या गोष्टीचे नवीन बनवणे. जेव्हा आपण रिसायकल करतो तेव्हा आपण कागद, प्लास्टिक आणि धातू यासारख्या गोष्टी गोळा करतो. त्या अशा ठिकाणी पाठवतो जिथे त्यापासून नवीन गोष्टी बनवता येतील. उदाहरणार्थ, जुन्या वर्तमानपत्राचे पुनर्वापर करून नवीन कागदी उत्पादने बनवता येतात. गोष्टी पुन्हा वापरण्याचे नवीन मार्ग शोधा आणि शक्य असेल तेव्हा रिसायकल करा. प्रत्येक लहान कृती आपल्या ग्रहाला मदत करते. लोकांना हे सांगणे आहे, वृक्ष पृथ्वीचा दागिना आहेत. झाड लावा, पृथ्वी जगवा. पर्यावरणाचे प्रदूषण एक उपचार नसलेला आजार आहे. ते फक्त थांबवता येऊ शकते. त्यामुळे पृथ्वी वाचवा, जीवन वाचवा. झाड लावा, पृथ्वी जगवा. जागतिक वसुंधरा दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.